काल भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला। पण याहून जास्त धक्कादायक गोष्ट म्हणजे बूट फेकणाऱ्या या वकिलाचं नाव आहे राकेश किशोर आणि त्याने या कृत्याबद्दल जी प्रतिक्रिया दिली आहे त्यावरून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात। त्याला या संपूर्ण घटनेचा अजिबात पश्चाताप देखील होत नाहीये असंच दिसतंय। त्याने आता काय म्हटलंय या संपूर्ण घटनेनंतर हे मी तुम्हाला सांगतोच, मात्र त्या घटनेनंतर त्या वकिलावर काय काय कारवाई झाली, गवई यांची काय भूमिका होती जी लक्षवेधी ठरले या घटनेनंतर देखील, ती भूमिका देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण जे आहे ते आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर काल सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एक मोठी घटना घडली। सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ एका खटल्याची सुनावणी करत होतं आणि तेव्हा राकेश किशोर नावाच्या एका वकिलाने घोषणाबाजी करत त्यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला। काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय की वकिलाने बूट फक्त काढण्याचा प्रयत्न केला होता, तर काही जणांनी तो कागदाचा तुकडा हलवून विधान करण्याचा काहीतरी प्रयत्न करत होता असं देखील म्हटलेलं आहे। सुदैवाने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतलं। पण यानंतर राकेश किशोरने संपूर्ण ही घटना घडल्यानंतर जी प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकून लोक चकित झाले। त्याने प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितलंय की परमात्म्याने माझ्याकडून जे करवून घेतलंय ते मी केलेलं आहे, म्हणजे ही कुठेतरी टोलेबाजी आहे गवई यांना असं देखील म्हटलं जात आहे। तो पुढे काय म्हणाला तर मला या गोष्टीचे कोणतेही दुःख नाहीये, मी कोणाचीही माफी मागणार नाहीये। राकेश किशोर याने हे सुद्धा म्हटलंय की मी हिंसेच्या विरोधात आहे, माझ्यावर आजपर्यंत एकही केस दाखल झालेली नाहीये, मी गोल्ड मेडलिस्ट आहे, खूप शिक्षण घेतलंय, मी नशेतही नव्हतो, मात्र माझ्यासारख्या व्यक्तीने हे कृत्य का केलं याचा तुम्ही आता विचार करा। आता या घटनेमागे आणि वक्तव्यामागे एक विशिष्ट याचिका फेटाळली जाणं आणि त्यावर जे गवई यांनी वक्तव्य केलेलं याचिका फेटाळताना हे यामागचं कारण असल्याचं बोललं जात आहे। आणि मगाशी मी म्हटलं की जसं वकील म्हणतोय की मला परमात्म्याने हे करायला लावलं, तसं ही टोलेबाजी का आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगतो। आता राकेश किशोर या वकिलाने हे कृत्य करण्यामागे एक मुख्य कारण असल्याचं म्हटलं। ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच खजुराहो येथील विष्णू मूर्तीच्या पुनर्बांधणीची याचिका फेटाळली। आता नेमका हा खटला काय होता तर 16 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जावरी वामन मंदिरात असलेल्या भगवान विष्णूच्या 7 फूट उंच तुटलेल्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती। न्यायालयाने स्पष्ट केलं की हे प्रकरण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASIच्या अधिकार क्षेत्रात येतं आणि त्यामुळे न्यायालय यात हस्तक्षेप करणार नाही। या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश गवई यांनी एक टिप्पणी केली ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला। त्यांनी याचिकाकर्त्याला असं म्हटलं की तुम्ही इथून जा आणि भगवान विष्णूकडे प्रार्थना करा आणि त्यालाच काहीतरी करायला सांगा। तुम्ही असा दावा करत आहात की तुम्ही विष्णूंचे भक्त आहात, मग भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा, अशी टिप्पणी केली। सरन्यायाधीशांच्या या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर बराच विरोध झाला आणि त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला। यावर सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी नंतर खुल्या न्यायालयात स्पष्टीकरण दिलं। त्यांनी सांगितलं की कोणाचाही अनादर करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता आणि ते सर्व धर्मांचा आदर करतात। तसेच त्यांनी नमूद केलं की सोशल मीडियावर त्यांच्या टिप्पणीच्या ज्या आता टीका होत आहेत त्या चुकीच्या पद्धतीने सादर केल्या जातात, चुकीचं पाहिलं जाते त्या टिप्पणीकडे। मात्र राकेश किशोर हा वकील सरन्यायाधीशांच्या या वक्तव्यामुळे प्रचंड नाराज झाला होता। बूट फेकण्याचा प्रयत्न केल्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्याजवळ एक कागद सापडला, त्यावर त्याने लिहिलं होतं की माझा संदेश हा प्रत्येक सनातनीसाठी आहे, हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही। आता त्याने जे वक्तव्य केलं आहे की माझ्याकडून हे सगळं परमेश्वराने करून घेतलंय, परमात्म्याने जे काही करून घेतले असं जे त्याचं वक्तव्य आहे तेच सरन्यायाधीश यांनी जे वक्तव्य केलेलं त्यालाच धरून त्यांनी अशा प्रकारचं एक टोलेबाजी केलं असल्याचं म्हटलं जात आहे। या घटनेनंतर बार काउन्सिल ऑफ इंडियाने तत्काळ राकेश किशोरवर कठोर कारवाई करत त्याची वकिलीची सनद आता रद्द केलेली आहे।
या संपूर्ण धक्कादायक घटनेनंतर सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी दाखवलेली शांतता आणि मनाचा मोठेपणा खूप महत्वाची एक लक्षवेधी ठरली. जेव्हा राकेश किशोरने बूट फेकण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरन्यायाधीश शांत राहिले आणि त्यांनी कोर्टरूम मध्ये उपस्थित असलेल्या वकिलांना सांगितलं की या सगळ्या गोष्टींमुळे विचलित होण्याची गरज नाहीये, अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही. त्यांनी सुनावणी थांबवली नाही, उलट लगेच सुरू ठेवली. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे सरन्यायाधीशांनी राकेश किशोरवर गुन्हा दाखल न करता त्याला माफ केलं होतं. आता या संपूर्ण घटनेवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट केलं, त्यांना फोन केला सरन्यायाधीश यांना आणि त्यांची विचारपूस देखील केली. पण या माफीनंतरही म्हणजे सरन्यायाधीश यांनी माफ करूनही राकेश किशोरचा मुजोरपणा कायम असल्याचं त्याच्या वक्तव्यातून आता दिसून येत आहे. जिथे त्याने माफी मागणार नाही असं ठामपणे सांगितलेलं आहे, त्याला पश्चाताप देखील याचा होत नाहीये. एका प्रतिष्ठित संस्थेमध्ये आणि न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च ठिकाणी झालेली ही घटना अनेक प्रश्न उभे करते. मात्र यावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.